अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे भिजू घातली होती. रात्री भिजू घातले, 12 तास झाले. तर आपण यामध्ये शाबू घातला होता. तांदूळ आणि शाबू एकत्र, मेथी आणि उडद डाळ एकत्र. आता यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचं याला एकदा आणि मिक्सरला याला वाटून घ्यायचं बारीक असं. तर इथं आपण डाळ आणि तांदूळ याचं वाटण तयार केलेलं आहे. आता आपल्याला याला असं हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. याला आपल्याला यावरती असं झाकण ठेवायचं आहे, असं मधून गॅप असलेलं झाकण ठेवायचं. आता पीठ हे अर्ध्या पातेल्याला थोडंसं वर आलं. आता फुगून आपलं पीठ इतकं होईल किंवा थोडंसं होईल. आपण पीठ फुगल्यानंतर बघूया. त्याच इडलीसाठी आपण तयार केलेलं आहे. असंच झाकून ठेवायचं आपल्याला 10 ते 12 तासासाठी किंवा 7 ते 8 तासामध्ये सुद्धा फुलून येतं पीठ. कालचा दिवस आणि रात्र पीठ भिजू घातलं होतं इडलीचं वाटून ठेवलेलं. तर तुम्ही पाहू शकता इडलीचं पीठ आपलं किती छान असं फुललेलं आहे, एकदम छान असं. त्याच्या इडल्या खूप मऊ होतात. राशनचा तांदूळ असल्यामुळे पीठ जास्त वेळ आपल्याला भिजवून घ्यावं लागतं. तर आता आपण पिठामध्ये मीठ घेतलं, मीठ घालायचं आणि याला आता मिक्स करून घेऊ आपण. इथं इडली आपल्या तयार झाली. काढून इडली पात्र काढल्यावर आपण यामध्ये असं थोडंसं थंड पाणीचा शिरकाव करायचा असं आणि आता याला काढून घेऊयात. थंड पाणी टाकल्यावर इडल्या पटापट निघतात. तर इथं आपली चटणी आणि इडली तयार झालेली अशी. पहा किती मऊ अशी इडली झालेली आहे, जाळीदार. अगदी थोडासा आपण खाण्याचा सोडा घातला, यामध्ये मीठ घातलं. पहा किती जाळीदार इडली झालेली आहे. राशनचं पीठ असलं की थोडं जास्त फर्मेंट केलं ना खूप मऊ अशा इडल्या तयार होतात. तर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.